महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक पार पडते आहे। संध्याकाळी शरद पवारांच्या निवासस्थानी मवियाची बैठक आहे। मवियातील तीनही पक्षातील नेते यावेळेला उपस्थित असणार आहेत। संध्याकाळी शरद पवारांच्या निवासस्थानी ही बैठक आज पार पडते। महत्त्वाची अशी बैठक मानली जाते। अजय माने अधिकची माहिती देत आहेत। अजय, महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक आहे, नेमके कोणते नेते या बैठकीला उपस्थित असतील? आज एकंदरीत जर पाहिलं तर महाविकास आघाडीची बैठक पुन्हा एकदा पार पडते। या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊतांची उपस्थिती असेल, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात हे उपस्थित असतील, तर राष्ट्रवादीकडून स्वतः शरद पवार आणि त्यांच्या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती असेल। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या मुंबईत आहेत, तर संध्याकाळी त्यांचे कार्यक्रम आटोपले तर तेही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। पण सध्याच्या घडीला बाळासाहेब थोरात, संजय राऊत, जयंत पाटील आणि शरद पवार या चौघांमध्ये ही बैठक जी आहे ती पार पडेल। आज सगळ्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर आता ठाकरेंकडून 4 अधिक नावांची घोषणा झालेली आहे, तर दुसरीकडे ज्योती मेटे यांनी भेट घेतलेली शरद पवारांची। तर काँग्रेसने पुन्हा एकदा भिवंडीचा दावा जो आहे तो अद्याप सोडलेला नाही। त्या सगळ्या मुद्द्यांवर समन्वय साधण्यासाठी आणि तसेच प्रचार समितीचा एकंदरीत आराखडा तयार करण्यासाठी ही बैठक असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्यामुळे आता नेमका आजच्या बैठकीत काय होईल, काय चर्चा होईल याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसेच ज्योती मेटे यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून जर शिक्कामोर्तब झाला तर इतर 2 पक्ष जे आहेत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस हे त्यांनी मान्य करतील काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आम्ही त्यामुळे आज नेमके या बैठकीला कोणाची हजेरी लागते आणि कोणाची अब्सेंटी लागते याच्याकडेही लक्ष असेल आणि तसेच या बैठकीत काय मुद्दे चर्चिले जातील याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं असणार आहे। आम्ही निश्चित संध्याकाळी शरद पवारांच्या निवासस्थानी काय खलबत होतात हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।